So ओके, गुड इव्हनिंग ऑल. आपलं लास्ट जे लेक्चर झालं ते होतं कन्स्ट्रक्शन सेफ्टी, बेसिक्स ऑफ कन्स्ट्रक्शन सेफ्टी. त्याच्यामध्ये आपण जे पाहिले पॉईंट्स जे पाहिले त्यामध्ये आपण बघितलेलं की एखादं इन्स्ट्रुमेंट असेल, कन्स्ट्रक्शन साईटवरती इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा जे बेसिक गोष्टी होतात त्या बेसिक गोष्टीशी रिलेटेड सेफ्टी असेल किंवा त्या बेसिक गोष्टी करताना ज्या काही ॲक्सिडेंट्स होतात ते आपण बघितलेले, कशा प्रकारे ॲक्सिडेंट होतात, कशा प्रकारे रेशो बघितलेला आपण 51% जे काही उंचीवरून पडल्यामुळे होत आहे, अशा प्रकारचे जे काही 10% ॲक्सिडेंट्स हे स्टक बाय व्हेकल किंवा काय म्हणू आपण त्याला ॲक्सिडेंट झाल्यामुळे होत आहेत, जे व्हेकलशी रिलेटेड ॲक्सिडेंट्स आहेत. अशा प्रकारचा एक जो ग्राफ बघितलेला आपण 45%, 10%, 51% हा जो ग्राफ बघितलेला, 5% ॲक्सिडेंट्स असतील हे गाड्यांच्या खाली झोपल्यामुळं किंवा गाड्यांच्या वरती झोपल्यामुळं काही पूर्वकल्पना न देता त्या वर्कप्लेसमध्ये राहिल्यामुळं अशा प्रकारचे ॲक्सिडेंट्स होत आहेत. हा एक आपण रेशो बघितला. म्हणजे जे काही गोष्टी बघितल्या आपण त्या आतापर्यंत बेसिक होत्या. आजच्या लेक्चर पासून आपण मेन जो टॉपिक आहे आपला किंवा मेन जे आपलं पोर्शन ज्याला म्हणू आपण, जे पॉईंट्स आहेत आपले ते डीपमध्ये बघणार आहे आणि ते चालू करणार आहे आपण. तर फर्स्ट पॉईंट जो आपण किंवा फर्स्ट सब्जेक्ट जो कन्स्ट्रक्शन सेफ्टीमध्ये फर्स्ट युनिट किंवा फर्स्ट पॉईंट जो काही बघितलेला आपण तो होता सेफ वर्क प्लेस. सेफ वर्क प्लेस हे फक्त कन्स्ट्रक्शन सेफ्टीमध्ये असतं असं नाही. कन्स्ट्रक्शन सेफ्टीशी रिलेटेड टॉपिक बघतोय आपण, पण त्याच्यामध्ये आपण सेफ वर्क प्लेस बघतोय. सेफ वर्क प्लेस हे तुम्ही कुठेही काम करत असा त्याच्याशी रिलेटेड सेफ वर्क प्लेस कसं असावं हे आपण बघणार आहे या पॉइंट्समध्ये. त्याच्यामध्ये आफ्टर गोइंग थ्रू दिस युनिट वी विल डिस्कस अबाउट अंडरस्टँड हाऊ टू मेंटेन अ सेफ वर्क प्लेस. सेफ वर्क प्लेस कशा प्रकारे मेंटेन केले गेले पाहिजे किंवा कशा प्रकारे मेंटेन राहतं ते बघणार आहे आपण. सेकंड, डिस्कस ऑल एस्पेक्ट्स ऑफ स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंगशी रिलेटेड जे काही पॉईंट्स असतील, स्कॅफोल्डिंगचे पार्ट्स वगैरे असतील ते आपण याच टॉपिकमध्ये बघणार आहे. तर सेफ वर्क प्लेस ओके. सेफ वर्क प्लेस जेव्हा टॉपिक आपण चालू करतोय तेव्हा सेफ वर्क प्लेस म्हणजे काय हे बघणार आपण. देयर आर व्हेरियस फॅक्टर्स दॅट कॉन्ट्रीब्यूट इन इन्शुरिंग अ सेफ वर्क प्लेस फॉर द पीपल इन्वॉल्व्ड इन कन्स्ट्रक्शन वर्क. These factors are discussed in detail below, जे आपण खाली बघणार आहे. फर्स्ट पॉइंट आहे सेफ मीन्स ऑफ ॲक्सेस. सेफ मीन्स ऑफ ॲक्सेस और egress.
म्हणजे ऍक्सेस एखादं वर्किंग एन्व्हायरमेंट आहे किंवा वर्क प्लेस आहे ज्या ठिकाणी आपण काम करतोय, ज्या ठिकाणी आपण काम करतोय हा आपला फर्स्ट पॉइंट आहे, सेफ ऍक्सेस और एग्रेस. फ्रॉम अ practical point of view, adequate and safe mean of access and egress should be provided for all workplace. All workplace as a कोणतेही असेल, जसं की तुम्ही फक्त कन्स्ट्रक्शन साईट वरती काम करताय आणि तुम्हाला जे काही ऍक्सेस आहे तो क्लिअर करायचा आहे असं नाही, तर तुम्ही सेफ वर्कप्लेस बघताना आपण बघतोय की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल एखादी, किंवा रादर रोड कन्स्ट्रक्शन असेल, किंवा एखाद्या तुम्ही कुठेही ॲज अ सेफ्टी ऑफिसर IT इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी ऑफिसर वगैरे म्हणून लागला असेल, तर हे जे बघताना सेफ ॲक्सेसला खूप महत्त्व आहे. सेफ ॲक्सेस एखाद्या गोष्टीला विजिबल होणं लगेच हे खूप गरजेचं आहे. तर ते कशामुळे होऊ शकतो आपण, तर सेफ ॲक्सेस असेल तेव्हा आपण होऊ शकतो. सेफ ॲक्सेस असला किंवा सेफ ॲक्सेस ॲज अ तो क्लिअर, पूर्ण क्लिअर असावा. ॲक्सेस जो आहे, ॲक्सेस जेव्हा म्हणतोय आपण तेव्हा त्याच्यात वॉकवे सुद्धा येईल, स्टेअर्स सुद्धा येतील, शिड्या वगैरे स्टेअर्स येतील, इंडस्ट्रीमधल्या कन्स्ट्रक्शनमधल्या स्टेअर्स येतील, त्या प्रॉपर क्लिअर असणं, किंवा एखाद्या पॉइंटला जाताना तुम्हाला तिथं सेफ ॲक्सेस मिळणं. जसं तुम्ही वेसेल एंट्री करताय, तर वेसेल एंट्री करताना तुम्हाला तिथं प्रॉपर ॲक्सेस मिळणं खूप गरजेचं आहे. मीन ऑफ ॲक्सेस अँड एग्रेस शुड बी मेंटेन इन अ सेफ कंडिशन. सेफ ॲक्सेस आहे तो गुड कंडिशन मध्ये मेंटेन केला पाहिजे, साहजिकच आहे. महत्वाचं चालण्याचा जो मार्ग आहे, वॉकवे असेल, स्टेअर्स असतील, त्या गुड कंडिशन मध्ये किंवा मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. वेअर स्पेशल मीन्स ऑफ ॲक्सेस टू ऑर एग्रेस फ्रॉम वर्कप्लेस आर प्रोव्हाइडेड, वर्कर शुड ऑलवेज यूज देम फॉर गोइंग टू अँड फ्रॉम द वर्कप्लेस. कामाच्या ठिकाणी जातोय आपण, कामाच्या ठिकाणी जातोय, तर तो वॉकवे क्लिअर असेल तरच वर्कर्स त्या वॉकवेनी जाऊ शकतील. त्याच्यासाठी तो वॉकवे असेल किंवा ॲक्सेस असेल, जो ॲक्सेस त्यांना त्या वर्कप्लेस वरती पोहोचवतोय, किंवा वर्कप्लेसचा ॲक्सेस असेल जिथं ते काम करतायत, तो ॲक्सेस प्रॉपर विजिबल असला पाहिजे. विजिबल कशासाठी म्हणतोय, विजिबल अशासाठी म्हणतोय जेव्हा आपण वर्किंग एन्व्हायरमेंटला काम करणार आहे तेव्हा तिथं व्हेंटिलेशन्स किंवा लाईटनिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे. ते असेल तेव्हा तुम्ही प्रॉपर वेने किंवा वॉकवे असेल किंवा तुम्हाला तो ॲक्सेस प्रॉपर विजिबल असणार आहे. प्रॉपर विजिबल असेल तर तुम्ही तो ॲक्सेसिबल आहे असं म्हणून चालू शकता किंवा तुम्ही तो यूज करू शकता. नेक्स्ट पॉइंट आहे हिटिंग, लाइटनिंग, व्हेंटिलेशन. Heating, lighting and ventilation.
workplace should be adequately heated where necessary and practicable. If the not practicable provisions should be made to allow workers to warm themselves at appropriate place and intervals during their work. जेव्हा ते वर्कर काम करणार आहेत, लाईटनिंग आपण म्हणतो अनसेफ ऍक्शन, अनसेफ कंडिशन्स, तर ऍक्शन्स ह्या आपल्या थ्रू होणार आहेत, पण ज्या कंडिशन्स आहेत जो आपण रेशो बघतो की 78% ऍक्सिडेंट्स हे अनसेफ ऍक्शनमुळे घडतायत, 20% ऍक्सिडेंट्स हे अनसेफ कंडिशन्समुळे घडतायत आणि 2% ऍक्सिडेंट्स हे ऍक्ट ऑफ गॉडमुळे होत आहेत. पण जे 90% ऍक्सिडेंट्स आहेत, 90% ऍक्सिडेंट्स आहेत, जे 90% ऍक्सिडेंट्स आहेत ते प्रिव्हेंटिबल आहे. प्रिव्हेंटिबल ॲज त्याला आपण प्रॉपर पीपीई म्हणा किंवा जसं आपण आता बघतोय सेफ वर्क प्लेस जर असेल, सेफ वर्क प्लेस आहे तर ते सेफ वर्क प्लेस आहे म्हटल्यावर ते एक सेफ कंडिशन आहे. जसं आपण म्हणतोय 20% ऍक्सिडेंट हे अनसेफ कंडिशन्समुळे घडतात, तर सेफ वर्क प्लेस आहे किंवा सेफ वर्क प्लेसशी रिलेटेड आपण बघतोय तर सेफ वर्क प्लेस आहे तर ते 20% ऍक्सिडेंट्स आपण प्रिव्हेंट करू शकतो. हे जे 98% ऍक्सिडेंट्स आहेत ते 98% ऍक्सिडेंट्स आपण वाचवू शकतो. तर all practicable measures should be taken to prevent steam, smoke, fumes, etc. from absorbing any workplace or equipment where any person is employed. Lightning शी related ज्या काही जे एम्प्लॉईज असतील, जे वर्कर्स असतील, जे तिथं काम करतात, तो एरिया बघून, एरिया कंडक्ट करून, एरियाची माहिती घेऊन किती प्रमाणात आपल्याला लाईटनिंग दिलं पाहिजे, जसं म्हणू आपण किती प्रमाणात त्याचं लाईटनिंग आलं पाहिजे, किती बल्ब्स वगैरे प्रोव्हाइड केले पाहिजे, हे आपण तिथं जाऊन सर्वे करून प्रॉपर लाईटनिंग देणं खूप गरजेचं आहे. वर्कप्लेसचं झालं, वर्कप्लेस रेग्युलर वर्कप्लेस झाला, आपण रेग्युलर वर्कप्लेसला काम करतोय तिथं लाईटनिंग असणार आहे. पण जेव्हा वेसल एंट्री असेल किंवा कन्फाईन स्पेस एंट्री असेल, कन्फाईन स्पेस एंट्री आहे तेव्हा आपण 240 व्होल्ट तिथं यूज करू शकत नाही. अशा वेळेस तिथं प्रॉपर लाईटनिंग प्रोव्हाइड व्हावी यासाठी काही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा प्रॉपर लाईटनिंग देणं गरजेचं आहे. तर ते प्रॉपर लाईटनिंग कशा प्रकारे दिली पाहिजे हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. वर्क प्लेस म्हणजे फक्त आपण जिथं वर्किंग करतोय, नॉर्मल वर्किंग किंवा रेग्युलर वर्किंग हे नाही, तर इन केस तुमचं उद्या काम वेल्डिंगचं काम हाईटला असेल, तिथे तुम्हाला लाईटनिंग द्यायचे, तर ते एरिया सर्वे करून त्या एरियानुसार तिथं लाईटनिंग प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे. हे जे बघतोय आपण सेफ वर्क प्लेस मध्ये बघतोय, सेफ वर्क प्लेस ठेवायचा असेल तर तिथं प्रॉपर लाईटनिंग असलं पाहिजे, तिथं प्रॉपर हिटिंग असलं पाहिजे, तिथं प्रॉपर व्हेंटिलेशन असलं पाहिजे. वेअर नॅचरल लाईटनिंग इज नॉट ॲडिक्वेट टू प्रिव्हेंट डेंजर, adequate the suitable artificial lighting should be provided at all workplace and their approaches including passageways. म्हणजे ज्या ठिकाणी नॅचरल व्हेंटिलेशन म्हणण्यापेक्षा नॅचरल लाईटनिंग नाही, तिथं त्या ठिकाणी नॅचरल लाईटनिंग प्रॉपर प्रमाणात नाही, तर अशा वेळी आर्टिफिशियल लाईटनिंग ज्याला इलेक्ट्रिसिटी थ्रू प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आर्टिफिशियल लाईटनिंग शुड नॉट कॉज एनी डेंजर इन्क्लुडिंग दॅट ऑफ
प्रोडक्शन ग्लेअर ऑर डिस्टर्बिंग शॅडोज. जेव्हा आर्टिफिशियल लाइटनिंग देतोय आपण तेव्हा त्याचा एक डिसएडव्हान्टेज जे आहे ते म्हणजे शॅडो प्रत्येक गोष्टीची पडणार आहे. आता फक्त एखादा पर्सन असेल किंवा वर्कर असेल त्याची शॅडो पडेल असं आहे का, तर तिथं वेसल्स असतील किंवा रिॲक्टर्स असतील त्याची सुद्धा शॅडो पडू शकते. तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या लाइटनिंग प्रोव्हाइड करणं किंवा लाइटनिंग इन्स्टॉलेशन करताना या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन लाइटनिंग इन्स्टॉल करणं खूप गरजेचं आहे. लॅम्प शुड बी प्रोटेक्टेड बाय सुटेबल गार्ड्स वेअर नेसेसरी टू प्रिव्हेंट डेंजर इफ अ लॅम्प ब्रेक्स. जर इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा ज्या लाईट्स असतात त्या लाईट्स इंडस्ट्रीच्या ज्या लाईट्स असतात त्या इंडस्ट्रीयल लाईट्स खूप वेगळ्या असतात. त्याला हंडी म्हटलं जातं. इंडस्ट्रीची ती लँग्वेज आहे, हंडी म्हटलं जातं. ते हंडीसारखं असतं, असं मोठ्या शेपमध्ये असतं. त्याला प्रॉपर गार्डनिंग असणं खूप गरजेचं आहे. त्याला गार्ड असतंच, मॅन्युफॅक्चरिंग करतानाच त्याला गार्ड प्रोव्हाइड केलं जातं, त्याला गार्ड असतंच. मग ते गार्ड व्यवस्थित कंडिशन्समध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा ती लाईट, जेव्हा तो बल्ब आहे तो ब्रेक होईल कोणत्याही गोष्टीमुळे, एखादं मटेरियल आपण शिफ्टिंग करतोय तर शिफ्टिंग करताना जेव्हा त्याला धक्का लागेल किंवा फुटेल अशा वेळेस ते ब्रेक झाल्यानंतर एक सेफ गार्ड असल्या कारणामुळं ते एक सेफ्टी प्रोव्हाइड करेल आपल्याला. अशा प्रकारच्या लाइटनिंगमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. व्हेंटिलेशन बघू आपण. In enclosed workplace, suitable provisions should be made to ensure an adequate circulation of fresh air. Adequate circulation of fresh air म्हणजे काय? ज्या ठिकाणी इनक्लोज्ड एरिया म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर वेसल असेल तर वेसल एंट्रीच्या वेळी जेव्हा तो सुद्धा वर्कप्लेसच झाला ना, तुम्ही जर का त्याचा मेंटेनन्स निघाला असेल तरच तुम्ही वेसल एंट्री करणार आहे किंवा कन्फाईन स्पेस एंट्री करणार आहे. पण जेव्हा कन्फाईन स्पेस एंट्री करताय तेव्हा तिथं प्रॉपर व्हेंटिलेशन असणं खूप गरजेचं आहे. तो इनक्लोज्ड एरिया असल्या कारणामुळे तिथं ऑक्सिजन डिफिशियन्सी असणार आहे किंवा फ्रेश एअर, खेळती हवा ज्याला म्हणू आपण, ती नसणार आहे. तर ती खेळती हवा, फ्रेश एअर तिथं प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट डेंजर टू हेल्थ फ्रॉम एअर कंटेमिनेशन बाय डस्ट बिकॉज ऑफ ग्राइंडिंग, क्लिअरिंग, spraying or manipulating of materials or object. Or because of danger gases, arrangement should be made for the removal of dilution to safe limits of contaminants by means of ventilation. Particular attention should be given to the control cabins of cranes, driving cables of lorrying and similar confined workplace. म्हणजे काय सांगितलंय त्यांनी, तर कन्फाईन स्पेस जिथं आहे किंवा जिथं इनक्लोज्ड एरिया आहे अशा ठिकाणी जेव्हा ग्राइंडिंग असेल किंवा स्प्रेइंग असेल, कलरिंग, स्प्रेइंग वगैरे अशा प्रकारचे जेव्हा काम होणार आहे त्या इनक्लोज्ड एरियात, त्यावेळेस तिथं डस्ट फ्युम्स ज्या काय असतील, जर आपण वेल्डिंग करतोय त्या वेल्डिंग पासून धूर बाहेर पडतोय, साहजिक आहे धूर बाहेर पडतोय, तर तो धूर काय करतोय, ऑक्सिजन बरोबर मिक्स होऊन त्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी करते आणि त्या धुराचं प्रमाण जास्त होते. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही ऑक्सिजन इनहेल करताय तेव्हा तुम्ही प्रॉपर 100% ऑक्सिजन घेत नाही, तर त्याच्याबरोबर जे काही अदर गॅसेस क्रिएट झालेले आहेत
हे काम करताना, ग्राइंडिंग करताना, वेल्डिंग करताना जे काय अदर गॅसेस किंवा डस्ट फ्युम्स तयार झाले त्या तुम्ही ऑक्सिजन बरोबर इनहेल करताय. तर त्याच्यासाठी तिथं फ्रेश एअर राहण्यासाठी म्हणा किंवा ज्या काही डस्ट फ्युम्स किंवा अदर गॅसेस तिथं क्रिएट होते ते काढण्यासाठी एक प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह मेजर तुम्ही घेतली पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह मेजर ॲज अ जर वेसलमध्ये तुम्ही काम करताय तर वेसलमध्ये अशा प्रकारचे काम होत आहेत, ग्राइंडिंग होते, वेल्डिंग होते, तर तुम्ही बाहेर मॅनहोलला तुम्ही जे मॅनहोल आहे त्या मॅनहोलला तुम्ही एक्झॉस्ट फॅन प्रोव्हाइड करू शकता. एक्झॉस्ट फॅन प्रोव्हाइड करू शकता जेणेकरून आतले जे काही गॅसेस आहेत ते गॅसेस ते बाहेर टाकायचं काम करेल. त्याचबरोबर तुम्ही फ्रेश एअर प्रोव्हाइड करण्यासाठी एअरलाईन जी असते, इंडस्ट्रीयल एअरलाईन प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी असते, ती एअरलाईन तुम्ही एक्सटर्नल एअर म्हणून प्रोव्हाइड करू शकता. अशा प्रकारचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं खूप गरजेचं आहे. हे व्हेंटिलेशनशी रिलेटेड बघितलं आपण. If it is not technically possible to eliminate dust or toxic and harmful fumes or gases to prevent injury to health, the worker should be provided with respiratory protective equipments. Respiratory protective equipments ज्या ठिकाणी तुम्ही टेक्निकली तुम्ही फ्रेश एअर प्रोव्हाइड करू शकत नसाल, ज्या ठिकाणी तसं तुम्ही किंवा तुमची फ्रेश एअर लाईनच नसेल तुमच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणत्याही कारणाने तुम्ही तिथं फ्रेश एअर प्रोव्हाइड करू शकत नसाल किंवा तिथे जे काही डस्ट फ्युम्स तयार होत आहेत वर्कप्लेसला ते जर तुम्ही काढून टाकू शकत नसाल तर रेस्पायरेटरी प्रोटेक्शन सिस्टम्स त्यांना प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे. रेस्पायरेटरी प्रोटेक्शन सिस्टम जसं स्कॅब असेल, सेल्फ कंटेन ब्रीथिंग ॲपरेटस असेल किंवा BA सेट असेल, ब्रीथिंग ॲपरेटस सेट असेल, अशा प्रकारचे जे काही रेस्पायरेटरी प्रोटेक्शन सिस्टम्स असतील किंवा कॅनिस्टर मास्क असतील, केमिकल कॅनिस्टर मास्क असतील, मेकॅनिकल कॅनिस्टर मास्क असतील, अशा प्रकारचे मास्क तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकता जेणेकरून ते एन्व्हायरमेंट जरी आपण क्लिअर करू शकत नसो तर त्या एन्व्हायरमेंटमध्ये श्वास घेताना त्यांना एक रेस्पायरेटरी प्रोटेक्शन मिळावं. त्याच्यानंतर पॉइंट आहे हाऊसकीपिंग. काय पॉइंट आहे? हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंग सेफ वर्क प्लेस मध्ये हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणण्यापेक्षा हा सगळ्यात पहिल्यांदा पॉइंट येतो. प्रॉपर हाऊसकीपिंग. प्रॉपर हाऊसकीपिंग असणं खूप गरजेचं आहे. या हाऊसकीपिंगशी रिलेटेडच ज्या 5S थेअरी आपण ज्या बघतो, 5S थेअरी, हे प्रॉपर हाऊसकीपिंग एका प्रॉपर मॅनर मध्ये बसवण्यासाठी ते 5S थेअरी इन्व्हेंट केलेली आहे, जी जपानमध्ये झाली. प्रॉपर हाऊसकीपिंग असेल तर तुम्ही बऱ्याच गोष्टी साध्य करू शकता किंवा बऱ्याच गोष्टी तुम्ही सेफली हँडल करू शकता जेणेकरून तिथं वर्क प्लेस एरिया सेफ राहील. जर हाऊसकीपिंग प्रॉपर हाऊसकीपिंग नसेल तर तुम्हाला एखादी गोष्ट शोधण्यासाठी सुद्धा वेळ लागू शकतो, एखादी गोष्ट घेण्यासाठी सुद्धा वेळ लागू शकतो. प्रॉपर हाऊसकीपिंग नसेल तर तिथे ऍक्सिडेंट इन्सिडेंट होण्याचे प्रमाण खूप असते. जर एखादी गोष्ट आहे जे स्टोअर केली त्याच्यावरती दुसरी गोष्ट ठेवली ना, आपण जर काय एखादी गोष्ट काढायला जाऊ आणि तिथं धक्का लागला तर ते आपल्या डोक्यावर सुद्धा पडू शकतं. म्हणजे प्रॉपर हाऊसकीपिंग असणं खूप गरजेचं आहे. लूप मटेरियल which are not required for use should not be placed or left so as to dangerously obstruct workplace and
पॅसेजवेज. वर्कप्लेसला काम करताना पॅसेजवे मध्ये जर का तुमचं मटेरियल एखादं रॉ मटेरियल असेल, तुमच्या प्रोडक्टशी रिलेटेड एखादं रॉ मटेरियल असेल, जे तुम्ही स्टॅक करण्यासाठी पॅसेजवेचा उपयोग केला आणि इन केस जर इमर्जन्सी झाली आणि तुम्हाला जर पॅसेजवेच मोकळा नाही तर तुम्ही रेस्क्यू कसं होणार, स्वतःला रेस्क्यू कसं करणार त्यातून. तर त्याच्यासाठी हाऊसकीपिंग हा खूप मोठा पॉइंट आहे. हाऊसकीपिंग हा खूप महत्वाचा सुद्धा पॉइंट आहे की हाऊसकीपिंग असेल तर सेफ्टीमध्ये बऱ्यापैकी अचिव्हमेंट होते. जसं हाऊसकीपिंग असेल तर आपले फायर एक्सटिंग्विशर्स विजिबल होते, आपले जे काही फायर सेफ्टी रिलेटेड प्रोडक्ट्स असतील किंवा दुसऱ्या लोकांना जेवढं इझी जातं हाऊसकीपिंग असेल तर दुसऱ्या लोकांना जेवढं इझी जातं तिथं कम्फर्टेबली ते काम करू शकतात हाऊसकीपिंग असेल तर. त्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे सेफ्टी ही जी आहे या हाऊसकीपिंग थ्रू आपण घेऊ शकतो. ऑल प्रोजेक्टिंग नेट्स शुड बी रिमूव्ड और बेंड ओव्हर द प्रिव्हेंट इंजुरी. Equipment tools. Equipment tools and small objects should not be left laying about where they could cause an accident either by falling or causing a person on a trip. इक्विपमेंट किंवा टूल्स किंवा स्मॉल ऑब्जेक्ट्स जे असतील ते कुठेही असे अडकवत ठेवले किंवा प्रॉपर वे मध्ये ठेवले नाहीत, कुठेही ठेवले तर त्याच्यापासून ऍक्सिडेंट होण्याचे प्रमाण वाढते. काय होते तर ते एक अनसेफ कंडिशन्स तिथं तयार करते. जर एखाद्या केबिनच्या वरती किंवा एखाद्या मटेरियलच्या वरती तुम्ही हातोडा वगैरे ठेवलाय, तुमचं काम झाल्यानंतर तिथं ठेवलाय आणि दुसरा व्यक्ती तिथं काम करण्यासाठी जेव्हा जातोय तेव्हा त्याच्या डोक्यात जर का तो हातोडा पडला, हे काय झालं अनसेफ आपण ऍक्शन सुद्धा तिथं क्रिएट करतोय आणि अनसेफ कंडिशन सुद्धा तिथं आपण अनसेफ ऍक्शन करतोय की आपण एखादं मटेरियल ज्या त्या जागी न ठेवता ती दुसऱ्या जागी ठेवतोय आणि जो तिथं काम करण्यासाठी दुसरा जो व्यक्ती येतोय त्याच्यासाठी ती अनसेफ कंडिशन क्रिएट होते. आपल्या अनसेफ ऍक्शनमुळे त्याच्यासाठी एक अनसेफ कंडिशन तिथं क्रिएट होते. त्या अनसेफ कंडिशनमुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो. Firefighting equipments. Firefighting equipments. Safe workplace. Firefighting equipments जे केमिकल इंडस्ट्रीत काम करत असतात त्यांना हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट वाटतो ॲज अ सेफ्टी. कारण केमिकल इंडस्ट्रीमध्ये छोट्या छोट्या आगी लागण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. लहान लहान स्मॉल फायर्स केमिकल इंडस्ट्रीमध्ये सारखे होत राहतात. तर त्यांना सेफ वर्कप्लेस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फायरशी रिलेटेड सेफ्टी घेणं सुद्धा तिथं महत्त्वाचं आहे. प्रायमरी लेवलवरती असेल किंवा
एखादी इमर्जन्सी सिच्युएशन असेल ती टॅकल करण्यासाठी सुद्धा फायर फायटिंग इक्विपमेंट्स वेल मेंटेन असणं किंवा वेल विजिबल असणं. जसं म्हटलं की हाऊसकीपिंग जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर वेल विजिबल असू शकतो. नाहीतर एक्सटिंग्विशर जिथं लावलाय त्याच्याच पुढं दुसरं मटेरियल तुम्ही येऊन ठेवताय किंवा फायर एक्सटिंग्विशर वरती तुमचं काय असतील ते फिल्टर क्लॉथ्स जे केमिकल इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातात ते फिल्टर क्लॉथ्स त्याच्यावरती ठेवताय तर प्रॉपर विजिबल नसतील तर त्याचा उपयोग सुद्धा नाही. तुमच्याकडे असून त्याचा उपयोग होत नाही. फायर एक्सटिंग्विशर इक्विपमेंट शुड बी इझिली विजिबल. फायर एक्सटिंग्विशर जे ते इझिली विजिबल असले पाहिजे. ते इझिली विजिबल होण्यासाठी काय केलं जातं तर साइनबोर्ड्सचा उपयोग केला जातो. साइनबोर्ड्सचा उपयोग केला जातो किंवा रेड अँड व्हाईट स्ट्रिप्स ज्याला रेड व्हाईट पट्ट्या म्हणतो त्या रेड व्हाईट पट्ट्या त्या जागेला रेड व्हाईट पट्ट्या मारल्या जातात आणि तिथं लिहिलं जातं की फायर किंवा फायर एक्सटिंग्विशर असं तिथं नोट डाऊन केलं जातं आणि त्या ठिकाणी जिथं फायर एक्सटिंग्विशर आहे त्या ठिकाणी तो अशा प्रकारचे ड्रॉ केलं जातं जेणेकरून एखाद्याचं लक्ष लगेच फायर एक्सटिंग्विशरकडे जावं आणि लगेच तो विजिबल व्हावा यासाठी प्रिकॉशन्स घेतले जातात. At least one adequate fire extinguisher should be provided. At least one म्हणजे कुठं तर in every building where combustible material are stored. एखादी बिल्डिंग आहे तिचं स्टोर रूम आहे त्या स्टोर रूम मध्ये कंबस्टिबल मटेरियल आहे अशा ठिकाणी किमान एखादा तरी फायर एक्सटिंग्विशर असणं गरजेचं आहे. At place where any welding and flame cutting operation are carried out. जेव्हा हॉटवर्क होतं किंवा हॉटवर्क कंडक्ट केलं जातं त्यावेळेस फायर जिथं हॉटवर्क कंडक्ट करणार आहे त्या ठिकाणी एक फायर एक्सटिंग्विशर ठेवणं खूप गरजेचं आहे. एक फायर एक्सटिंग्विशर ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा तो एक स्टँडर्ड आहे किंवा ते वर्क परमिटमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला फील कराव्या लागतात की आपण तिथं फायर एक्सटिंग्विशर ठेवलाय आणि ते फायर एक्सटिंग्विशर वगैरे ज्या काही कंडिशन्स असतील त्या सेफ आहेत बघून आपण परमिशन देतोय. तर तिथं हॉट वर्क जेव्हा करतोय त्या ठिकाणी किंवा हॉट वर्क होतंय त्या ठिकाणी एक फायर एक्सटिंग्विशर एखादा फायर एक्सटिंग्विशर वन ऑर मोर ठेवू शकतो आपण पण एखादा फायर एक्सटिंग्विशर ठेवणं खूप गरजेचं आहे. One each floor of a building that is being constructed at altered and where is combustible material. जिथे combustible material आहे कन्स्ट्रक्शन साइट वरती फायर वगैरे असतात कंबस्टिबल मटेरियल आहे बऱ्याच प्रकारचं मटेरियल असतं तिथं अशा ठिकाणी सुद्धा फायर एक्सटिंग्विशर देणं खूप गरजेचं आहे. जरी त्या वर्कप्लेसला कोणीही काम करत नसेल किंवा कोणतंही सजीव गोष्टी त्या ठिकाणी नसेल तरी तिथं फायर एक्सटिंग्विशर प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे. The necessary numbers of suitable dry chemical extinguishers should be provided. The necessary number of suitable dry chemical extinguishers should be provided. कोणत्या ठिकाणी where flammable liquid are stored or handled. ज्या ठिकाणी flammable liquids हँडल केलं जाते किंवा स्टोअर केलं जाते अशा ठिकाणी एरिया बघून तो एरिया आपण किती आपल्या त्या एरियासाठी किती प्रमाणात आपल्याला
एक्सटिंग्विशर्स लागू शकतात. इन केस स्मॉल फायर जरी झाली तरी, लक्षात घ्या, स्मॉल फायर जरी झाली केमिकलशी रिलेटेड तरी तो एरिया कव्हर करण्यासाठी आपल्याला किती फायर एक्सटिंग्विशर लागू शकतात हे चेक करून त्या स्टोरेज एरियाला किंवा जिथं हँडल होतंय, जिथं काय म्हणतो आपण, जिथं रिएक्शन साठी यूज करण्यासाठी हँडल केलं जाते त्या ठिकाणी सुद्धा तो एरिया सर्वे करून, त्या एरियाचा सर्वे करून त्या सर्वेनुसार तिथं फायर एक्सटिंग्विशर प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे. वेअर ऑइल और गॅस फायर हिटिंग इक्विपमेंट इज युज्ड. वेअर ऑइल और गॅस फायर, ज्या ठिकाणी ऑइल किंवा गॅस, इंडस्ट्रीमध्ये जेव्हा जातो आपण तेव्हा तिथं स्टोरेज एरियाला एक ऑइल एरिया असा एक सेपरेट केलेला असतो, ज्या ठिकाणी ऑइल असेल किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट्स असतील, ते प्रोडक्ट्स त्या ठिकाणी स्टोअर्ड केले जातात. त्या ठिकाणी सुद्धा तो एरिया म्हणून तिथं फायर एक्सटिंग्विशर प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे. वेअर देअर इज अ डेंजर ऑफ इलेक्ट्रिक फायर, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक फायर आहे त्या ठिकाणी सुद्धा फायर एक्सटिंग्विशर देणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे कंबस्टिबल. आज आपण इथंच थांबू.